नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि 21 तारखेला आता मतमोजणी होणार आहे. मात्र ईव्हीएम मशीनला जे आहे ते कडक सुरक्षा ठेवल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता मी नांदेडच्या भोकर नगरपालिका कार्यालयात आहे. आपण बघतोय याच कार्यालयात जे आहे ते ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. आपण बघतोय अगदी इमारत सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सर्व जाळं जे आहे ते CCTV चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी एक डिस्प्ले लावण्यात आला आहे आणि हे सगळे जे डिस्प्लेवर जे आहे ते सगळ्या CCTV चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही जे आहे ते स्ट्रॉंग रूम आहे. या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत आणि समोर सुद्धा आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो. या पोलिसांच्या हातात जे आहे ते बंदूक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर खाली बघितलं तर या स्ट्रॉंग रूमच्या मध्ये CCTV लावण्यात आले आहेत आणि ह्या ईव्हीएम मशीन आहेत ज्यात उमेदवारांचं भवितव्य सुरक्षित ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी 3 रजिस्टर पाहायला मिळतात. जे कोणी अधिकारी उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतात त्यांचं जे आहे ते या ठिकाणी नाव नोंदणी केली जाते, ओळखपत्र पाहिलं जातं, त्यांची स्वाक्षरी घेतली जाते आणि आपण जर बघितलं तर हेच ते कार्यालय आहे ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. बाहेर सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलीस असतील त्याचबरोबर SRPFचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. आपण जर आजूमध्ये जाऊन बघितलं तर या ठिकाणी आपण पाहतोय समोर आपल्याला पोलीस कर्मचारी दिसतात, ते SRPFचे कर्मचारी आहेत. त्यांच्या हातात जे आहे ते बंदूक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि ते काळा दरवाजा जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्या ठिकाणी जे आहे ते ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत आणि अशा प्रकारचा जो पहारा जो 24 तास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि 21 तारखेला जे आहे ते आता ह्या सगळ्या मशीन बाहेर काढल्या जाणार आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर या सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये जे आहे ते सुरक्षित ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने राज्यात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात मात्र भोकर नगरपालिका कार्यालयातील हे आपण चित्र पाहतोय अगदी कडेकोट बंदोबस्तात ह्या सगळ्या ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचं चित्र आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, भोकर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.